मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेमध्ये प्रचंड वेगवेगळे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाचे उत्तरे आणि योग्य काय त्यासाठी आपल्याला करता येईल या संदर्भात आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला खात्रीला एक अपडेट येते आणि वेळोवेळी या योजनेचे प्रश्न पण तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात, सरकारापर्यंत पोहोचवले जातात आणि त्यामधून जर का तुमचा लाभ बंद झाला असेल तर तुम्हाला नेमका लाभ सुरू करण्यासाठी काय करायला पाहिजे हे देखील कळतं। आणि त्याच प्रकारचा आज एक मुद्दा आपण घेऊन आलेलो आहोत, ते म्हणजे काय की आधार कार्ड अपलोड केलेले नाही अशा प्रकारची समस्या यावेळेस मार्च एप्रिलचा हप्ता ज्यांना नाही आला त्यांना येत आहे। मग याचा अर्थ असा आहे की यांना हप्ता बंद होणार नाही, पण मात्र तात्पुरते यांचे हप्ते थांबलेले आहेत। मग काय करायचं आपल्याला, आधार कार्डची जी फ्रंट आणि बॅक कॉपी आहे, फोटो कॉपी, तर ती आपल्याला अपलोड करायची आहे। कशी अपलोड करायची आहे याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे, कुठे अपलोड करायची आहे याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं, काही लाभार्थ्यांचा यामुळे जर का लाभ थांबला असेल तर त्या असं म्हणतात की सर आमच्या फॉर्मवर स्टेटसमध्ये पाहिला आम्ही तर आम्हाला तिथे मंजूर दिसतो आहे, म्हणजे अप्रूव्ड दिसतो आहे फॉर्म, पण मात्र आम्हाला लाभ येणं बंद झालेलं आहे आणि आम्हाला नेमकं कळत पण नाही। आणि तशापैकीच काही अशा लाभार्थी आहेत त्यांना तिथे स्पष्ट शेरा दिलेला आहे की ही तुम्ही त्याच्यामध्ये तरतूद करा, या गोष्टी तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करा, अशा पद्धतीने त्यांना माहिती दिलेली आहे शासनाने, तरी देखील त्यांना कळत नाही। आणि तीच बाब तुम्हाला अगदी कमी शब्दामध्ये सांगणार आहे। बघा, जर आधार कार्ड अपलोड करायचे जर तुम्हाला सांगितले असेल तर तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, आधार कार्डमुळे जर तुमचा लाभ थांबला असेल तर नेमकं काय करायचं आहे, पुढे लाभ सुरू होऊ शकतो का, या संदर्भात अगदी कमी शब्दामध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण आपल्या फॉर्मच्या स्टेटसमध्ये पाहतो तर तिथे आपल्याला फॉर्म मंजूर दिसतो, अप्रूव्ड दिसतो। मग आपल्याला काय वाटतं की आपला फॉर्म मंजूर आहे, काही काळजी करायची गरज नाही, पण आपण जर थोडं खाली जर व्यवस्थितरित्या पाहिलं तर प्रोव्हिजनली रिजेक्टेड आपला फॉर्म दिसतो आपल्याला। इथे तर मंजूर दिसतोय, अप्रूव्ड म्हणजे काय मराठीमध्ये मंजूर, पण खाली तर अप्रूव्ड या प्रोव्हिजनली जे आहे म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलच्या नंतर प्रोव्हिजनली असतात, बरोबर, तर तिथे रिजेक्ट झालेलं आहे। मग आता इथे रिजेक्ट झालं तर त्याचं कारण पण दिलं त्यांनी रिमार्क्समध्ये, रिमार्क्स म्हणजे मराठीमध्ये शेरा। आता त्यांनी काय सांगितलं की आधार कार्ड नॉट अपलोड, आता अपलोडेड पाहिजे पण ठीक आहे, आधार कार्ड नॉट अपलोड असं त्यांनी उलटं सुलटं इंग्रजीमध्ये लिहिले, पण असो महत्त्वाचं काय, आधार कार्ड नॉट अपलोड म्हणजे ते म्हणतात की आधार कार्ड या लाभार्थ्यांनी, म्हणजे ज्या लाभार्थ्याचा मी स्क्रीनशॉट दाखवलं आहे त्यांनी आधार कार्ड अपलोड केलेलं नाही, त्यामुळे त्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नाही, पण त्या पात्र लाभार्थी आहेत कारण की त्यांचा फॉर्म अप्रूव्ड आहे, यांचा फॉर्म अप्रूव्ड आहे, त्यांना ग्रीन स्टेटसमध्ये पण त्यांचं स्टेटस दिसतं आहे अप्रूव्ड, रिमार्क्समध्ये पण अप्रूव्ड दिसतं आहे, पण मात्र प्रोव्हिजनली मात्र आपण विचार केला तर रिजेक्ट दिसत आहे। मग काय करायचं आहे, तर त्यांनी पुढे सांगितलं काय करायचं आहे, तर पुढे काय करायचं सांगितलं त्यांनी की प्लीज अपडेट आधार नंबर, म्हणजेच काय आधार कार्ड, आधार नंबर म्हणजेच काय आधार कार्ड। आता हे आधार कार्ड किंवा आधार नंबर एकच, काही चिंता करायची गरज नाही। मग काय करायचं यांना, तर यांना पुढे जाऊन म्हणजे याच स्टेटसच्या वरती बघा, इथे वरती जे आहे वरती गेला तर डॉक्युमेंट्स अपलोड करायला पण एक पर्याय असतो, रिमार्क्सच्या वरती, हे बघा मी त्याचा स्क्रीनशॉट लावतो, अशा पद्धतीने असतो बघा। आणि त्याच्यामध्ये पहिल्याच नंबरची जी लाईन आहे आधार कार्ड फ्रंट, आधार कार्ड बॅक, म्हणजे आधार कार्डची पुढची बाजू आणि आधार कार्डची मागची बाजू, ह्या दोन्ही बाजूचं जे आहे आपल्याला फोटोकॉपी, या दोन्ही बाजूची जी फोटोकॉपी जी आहे या व्ह्यू फाईल याला क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इथं पर्याय मिळेल, त्यावर जाऊन आपल्याला पहिल्यांदा फ्रंट म्हणजे पहिलं जे काही आपल्यावर ज्याचा फोटो असतो तर त्या बाजूचा फोटो काढायचा आणि अपलोड करायचा, त्यानंतर आधार कार्डच्या मागच्या साईडच्या बाजूचा फोटो काढायचा आणि व्ह्यू फाईल यावर क्लिक करायचं, अपलोड करायचं, म्हणजे योग्य ठिकाणी योग्य अपलोड केल्याच्या नंतर आधार कार्ड आपला अपडेट झालेलं आहे। खाली इथे सेव्ह किंवा सबमिट नावाचा तुम्हाला पर्याय येईल, त्यावर क्लिक करायचं आहे। सर्व तुमचा आधार कार्ड म्हणजे जर असा शेअर आला असेल तर बरं का, म्हणजे असा रिमार्क्स आला असेल तुम्हाला तर कोणता, की तुमचं जे आधार नंबर आहे, तुमचं जे आधार कार्ड आहे किंवा आधार नंबर एकच, आधार कार्डच टाकायचं तुम्हाला, आधार कार्डचं बाकी डोकं नाही लावायचं, तर आधार कार्ड तुमचं जे अपडेट करा, अपलोड करा। आता अपलोड करा ते म्हणजे अपलोड केलेलं नाही तर अपलोड करायचं आपल्याला, झालं एवढं केल्याच्या नंतर तुमचा लाभ सुरू होईल का, तर उत्तर आहे होय, सुरू होईल। असं झालेलं आहे का सर कुणाचा, तर त्याचं उत्तर पण होय आहे। पण याच्यानंतर पण काही लाभार्थ्यांचे म्हणजे आधार कार्ड अपलोड करा असा शेरा आला, अपलोड केलं पण त्याच्यानंतर परत रिजेक्ट झाला, असं पण झालं आहे का, हो झालं आहे। मग आता माझं शासनालाच असं विचारणं आहे की एकदा जर का त्यांनी आधार कार्ड अपलोड केलं, तुम्ही परत त्यांचा फॉर्म मंजूर केला, लाभ चालू केला आणि परत मार्च एप्रिलला बंद केला,
हा कोणता न्याय आहे? तर त्यामुळे अशा लाभार्थ्यांचं जे आहे नक्की यांचा विचार केला जावा आणि या पात्र असून यांचा लाभ कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद झाला नाही पाहिजे. नाही तर या योजनेला काही अर्थ नाही राहणार, कारण की पात्र लाभार्थ्यांची जर अशी दशा होत असेल तर मग काय फायदा आहे. त्यामुळे माझं असं मत आहे, एखाद्या लाभार्थींनी जर फॉर्म अप्रूव्ड झालेला असेल आणि काही कारणानिमित्त, म्हणजे उदाहरणासाठी आता ह्याच मुद्द्याचं आपण बोलूयात, आधार कार्ड अपलोड करायचं सांगितलं असेल, आधार कार्ड अपलोड केलं, त्यानंतर परत काही महिने लाभ चालू झाला आणि त्याच्यानंतर परत बंद झाला, असं नाही व्हायला पाहिजे. आणि मग आता ह्या लाभार्थी काय करतात, आता जर एखाद्या लाडक्या बहिणीला पहिल्यांदाच जर झाला असेल तर लगेचच तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट्स अपलोड करता येतं. कुठे? हे बघा इथे पटापट तुमचं अपलोड होतं. पण जर एखाद्या लाडक्या बहिणीने पहिल्यांदा अपलोड केलं आहे आणि परत अशा प्रकारचा शेअर आला त्यांना, आधार कार्ड अपलोड करा, तर मग त्यांना मात्र यावेळेस अपलोड करण्यासाठी इथे जर क्लिक केल्याच्यानंतर, व्ह्यू फाईलला क्लिक केल्याच्यानंतर पुढे जातच नाही. मग अशा वेळेस ते काय करणार? काहीच करता येत नाही. मग त्यामुळे माझी अशी विनंती आहे की त्यांना एडिट करण्याचा जो ऑप्शन आहे तर त्याला एकदा एडिट केले की लगेच बंद करू नका. कारण की तुमचे जे काही अधिकारी आहेत म्हणजे राज्य शासनाचे, ते वेळोवेळी काय करतात की किरकोळ कारण रिजेक्ट करा, किरकोळ कारण रिजेक्ट करा. अहो असं नाही चालणार. आणि जर असं असेल तर मग एडिट करण्याचा ऑप्शन पण द्या ना, बरोबर की नाही? एडिट करण्याचा ऑप्शन द्या. त्यामुळे राज्य शासनाला विनंती आहे, किरकोळ कारणासाठी कुणाचाही लाभ बंद करू नका. बघा, आधार कार्ड अपलोड होत नाही तर काय करावे? तर सध्या काहीही करता येत नाही. यावर काही स्पष्टीकरण आलं तर किंवा काही अपडेट आली तर आपल्या चॅनलवर तुम्हाला देण्यात येईल. पण जर पहिल्यांदाच तुम्हाला आधार कार्ड अपलोड करण्यासाठी विचारलं असेल तर अपलोड होतं का? तर त्याचं उत्तर आहे होय. पण एकदा अपलोड केलं होतं तुम्ही, त्यानंतर लाभ चालू झाला, त्याच्यानंतर परत तसाच शेअर आला, तर मग आता होईल का अपडेट? तर त्याचं उत्तर आहे नाही व्हायला सध्या. तर हे पण तुम्हाला, हाही मुद्दा तुम्हाला क्लिअर केला बरं का, कारण हे मुद्दे तुम्हाला कोणीच सांगणार नाही. हे फक्त आपल्या चॅनलवर तशी माहिती तुम्हाला मिळेल. आणि हीच आपल्या चॅनलची खासियत आहे, राज्य शासनापर्यंत पण तुमचे मुद्दे जे आहे मांडले जातात आणि जे महत्त्वाचे म्हणजे तुमच्यापर्यंत पण तुमचे मुद्दे नेमके काय करायचे, तुम्हाला काय गोष्टी केल्या पाहिजे म्हणजे लाभ चालू राहील, या बाबतीत पण अगदी क्लॅरिटी तुम्हाला येते. तर काय होतं, यापूर्वी एकदा जर तुम्ही एडिट केला असेल तर एरर येतो बघा. एकदा एडिट केला असेल तर एरर येतो. मग अशा वेळेस काय करा, तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तक्रार करा पोर्टलवर. पण यासाठी तुमच्याकडे लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर तुम्ही लॉग इन करण्यासाठी तुम्हाला पासवर्ड आणि तुमचा जे काही नंबर असतो तर तो हवा असतो. त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये लॉग इन होऊ शकता. असो बघा, जर एखाद्या लाडक्या बहिणीला अशा पद्धतीने काही अडचण येत असेल, आधार कार्डच्या संदर्भात जर शेअर आला असेल रिमार्क्समध्ये, तर त्यांनी इथे जाऊन त्यांचं आधार कार्डची फ्रंट आणि बॅक जे आहे फोटोकॉपी जी आहे ती अपलोड करायची. झेरॉक्स नाही, अगदी क्लिअर कट दिसला पाहिजे तुमचा चेहरा वगैरे, कारण त्यामुळेच त्यांनी रिजेक्ट केलेलं आहे बरं का. म्हणजे त्यांना जर थोडाही डाऊट आला, कारण काय झालं की काही पुरुषच या योजनेमध्ये घुसले, तर त्यामुळे ह्या अशा गोष्टी चालल्या आहेत. पण त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना अडचणी आली, ही बाब पण अत्यंत महत्त्वाची आहे. आणि एक खूप महत्त्वाची गोष्ट याच व्हिडिओच्या सोबत सांगतो आहे की काय झालं आहे की बरेचशा लाभार्थी असे आहेत की त्या स्त्रिया आहेत, म्हणजे फिमेल आहेत, पण त्यांच्या आधार कार्डवर मात्र पुरुष म्हणजे मेल लिहिलेला आहे. मग अशामुळे काय झालं आहे की त्या लाडक्या बहिणीचा मेल लिहिलेला असल्यामुळे त्या लाडक्या बहिणीचा लाभ बंद झाला. म्हणजे बघा, स्त्री असून देखील आधार कार्डावर मेल आहे. मग आधार कार्ड अपडेट केलं लगेच त्यांना कळतं अच्छा हे तर चुकीचं आहे, मग रिजेक्ट होतं फॉर्म. तर या गोष्टी त्या लाडक्या बहिणीने जर अपडेट केलं, म्हणजे परत तिथे मेलच्या जागी फिमेल केलं, तर त्या लाडक्या बहिणीचा लाभ चालू व्हायला पाहिजे. ह्या किरकोळ तांत्रिक बाबी आहेत, तर त्या मी राज्य शासनापुढे मांडत आहे. तर राज्य शासनाने पण या गोष्टींची दखल घ्यावी आणि लाडक्या बहिणींचा छोट्या छोट्या कारणामुळे लाभ थांबवणं एकदा बंद करावं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओच्या संदर्भात काही जरी अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.